नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रो 244 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो ॲग्रोचा कोर्स आहे रबी क्रॉप्सचा, हा ओल्ड सिलेबसचा जो ॲग्रोचा कोर्स आहे रबी क्रॉप्सचा, सेम टू सेम तसाच आहे. त्याच नोट्स जरी तुम्ही यासाठी प्रेफर केल्या तरी चालतील. फक्त त्या कोर्समध्ये एक्स्ट्रा क्रॉप्स आहेत, ते क्रॉप्स तुम्ही करू नका. तर त्या कोर्समधले जे एक्स्ट्रा क्रॉप्स आहेत त्यात आहे पोटॅटो, स्वीट पोटॅटो, टोबॅको, अजून काही इसाबगुल, असे काही थोडे क्रॉप्स आहेत. हे क्रॉप्स तुम्ही नका करू. बाकी जे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये जे क्रॉप्स दिलेले आहेत तेच क्रॉप्स तुम्ही त्या नोट्समधून रेफर करून जरी अभ्यास केला तरी चालेल. आणि हा असा कोर्स आहे, यात स्पेसिफिक गोष्टी मॅटर करता, म्हणजेच सीड रेट, सोईंग टाईम, हार्वेस्टिंग, यील्ड, सॉईल क्लायमेट, या सर्व गोष्टी ज्या असतात त्या स्पेसिफिक लिहावं लागतं. यात फेकाफेकी चालत नाही, जे आहे तेच लिहावं लागतं. तर यासाठी तुम्ही मॉडेल ॲन्सर रेफर करा. सर्व मॉडेल ॲन्सरमध्ये जो डेटा असतो तोच डेटा तुम्ही यासाठी रेफर करा. जर तुम्ही चार्ट प्रिपेअर करत असणार अभ्यासासाठी तर मॉडेल ॲन्सरमधनं तुम्ही डेटा घ्या, कारण काही नोट्समध्ये डेटा थोडासा चेंज असतो. पण शिक्षक जे असतात ते मॉडेल ॲन्सरमधनंच पेपर चेक करता, म्हणून जो डेटा असेल तो मॉडेल ॲन्सरमधनं तुम्ही घ्या. या कोर्सच्या मॉडेल ॲन्सर, नोट्स आणि चार्टसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला टाकलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलवर व्हिजिट करा आणि त्या सर्व गोष्टी रेफर करा स्टडीसाठी. तर आता आपण याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यात सेक्शन एमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, डिस्क्राईब इन डिटेल कल्टिवेशन ऑफ इरिगेटेड वीट ऑन फॉलोइंग पॉईंट्स. आता इथे तुम्हाला डायरेक्ट वीटसुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेळेस रेनफेड वीट विचारलं जाऊ शकतं, पण मोस्टली इरिगेटेड वीटबद्दल प्रश्न आलेला आहे. तर यात आहे सॉईल क्लायमेट, सीड सोईंग, वॉटर मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग अँड यील्ड. आता हे तर विद्यार्थी मित्रांनो, आता रबी क्रॉप्समध्ये मोस्टली तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. त्यात तुम्हाला क्रिटिकल ग्रोथ स्टेजेससुद्धा विचारले जाऊ शकतात एखाद्या क्रॉपचे, आणि वॉटर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसचे पॉईंटसुद्धा लिहू शकता, कारण की रबी क्रॉप्समध्ये वॉटर कमी असतं, त्यामुळे वॉटर मॅनेजमेंटचे पॉईंट्स विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता येथे मी प्रत्येक क्वेश्चन लेक्चर नंबर आणि वेटेज देऊन दिलेलं आहे, कारण की प्रत्येक वेळेस ते सांगायला आपला खूप टाईमपास होतो, त्यामुळे येथे आपण लेक्चर नंबर आणि वेटेज देऊन दिलेलं आहे. आता दुसरा क्रॉप आहे चिकपी, त्यात इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, व्हरायटीज, सीड सोईंग, हार्वेस्टिंग अँड यील्ड. आता थर्ड क्वेश्चनमध्ये आहे अडसाली शुगरकेन. शुगरकेनबद्दल तुम्हाला सुरू शुगरकेनचा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, डायरेक्ट शुगरकेनसुद्धा देऊ शकता. यात आहे सेट्स अँड प्लांटिंग, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, वॉटर मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग अँड यील्ड. मग चौथ्या क्वेश्चनमध्ये आहे मस्टर्ड. त्यात आहे सॉईल क्लायमेट, हार्वेस्टिंग, यील्ड, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, सीड रेट अँड सोईंग. आता पाचवा क्वेश्चन आपण बी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात आहे गिव्ह इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड इंटरकल्चरल ऑपरेशन्स ऑफ सनफ्लॉवर क्रॉप, राईट अबाउट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट अँड सीड अँड सोईंग ऑफ फील्ड पीर क्रॉप. सहावा क्वेश्चन आहे प्रिपेअर लिफलेट ऑन कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ फॉलोइंग रबी क्रॉप्स. त्यात आहे सोरगम आणि फॉडर लुसर्न. सातव्या क्वेश्चनमध्ये लेमन ग्रास हा क्रॉप आपण घेतलेला आहे. त्यात आहे नर्सरी रेझिंग अँड प्लांटिंग, व्हरायटीज, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, हार्वेस्टिंग अँड डिस्टिलेशन. आठव्या क्वेश्चनमध्ये आपण घेतलेला आहे फ्रेंच बीन हा क्रॉप पल्सेस क्रॉपमधला आहे. त्यात आहे सॉईल क्लायमेट, सीड सोईंग, लँड प्रिपरेशन, हार्वेस्टिंग अँड यील्ड. मग आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन बघू. आता सेक्शन बीचे क्वेश्चन्समध्ये आपण वेटेजचा पॉईंट नाही लिहिला आहे, कारण या कोर्समध्ये 6 लेक्चर आहेत तसे, आणि त्या 6 लेक्चर्समधनं क्वेश्चन्स आहेत. आता मेंथा जो क्रॉप आहे तो लेक्चर नंबर 12 आणि 14मधनं येतो, आणि याला 10चं वेटेज आहे. तर पहिला क्वेश्चन आहे मेडिसिनल युजेस ऑफ मेंथा क्रॉप. त्यानंतर आहे सोविंग अँड व्हरायटीज ऑफ ओट्स. ओट्स हा फॉरेज क्रॉपमधनं येतो 15 अँड 16 नंबर लेक्चरमधनं. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ पल्सेस इन इंडिया. हा एक क्वेश्चन मेन आहे, हा 3 वेळेस विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन प्रोसेसिंग ऑफ शुगर बीट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शुगर. त्यानंतर आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड पेस्ट अँड डिसीजेस ऑफ लिनसीड. मग 6वा क्वेश्चन आहे कॉजेस ऑफ लो फॉडर प्रोडक्शन इन इंडिया. यात तुम्हाला असं सुद्धा येऊ शकतो, गिव्ह मेजर्स फॉर इन्क्रीजिंग फॉडर प्रोडक्शन इन इंडिया. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे डिसीजेस अँड व्हरायटीज ऑफ लेंटिल. आता आपण शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू. शॉर्ट नोट्समध्ये येतं माल्टिंग इन बार्ली 3 वेळेस आलेला आहे, सिड्रेट ऑफ सॅफ्लॉवर, मग मॅलिक ॲसिड कलेक्शन इन चिकपी. आता हे सर्व झाले सेक्शन ए आणि सेक्शन बीचे क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो. आता आपण सेक्शन सीचे सुद्धा काही क्वेश्चन यात घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण बघू. मग फिलिंग द ब्लँक्समध्ये आहे फ्रेंच बीन फॅमिली, लेग्युमिनेसी, फ्लावरिंग इन शुगर केन इज कॉल्ड ॲरोईंग, स्पॉन्जिनेस इन व्हीट इज ड्यू टू ग्लुटेन, मस्टर्ड ऑइल कंटेंट 37 to 49%, सनफ्लावर इज ग्रोन इन ऑल सीझन ड्यू टू फोटो इनसेन्सिटिव्हिटी, प्रोसेस टू इन्क्रीज ब्रांचिंग इन चिकपी इज कॉल्ड निपिंग, botanical name of mentha is Mentha arvensis, linen obtained from linseed fiber is one of the best raw source for textile.
आपण या कोर्सचे ऑब्जेक्टिव्सचे सुद्धा PDF आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्रीगँगला दिलेली, तीसुद्धा तुम्ही रेफर करू शकता स्टडीसाठी. हे सर्व प्रिवियस इयरचे ऑब्जेक्टिव्स आहेत आणि आपण सेक्शन सीमध्ये हे जे ऑब्जेक्टिव्स घेतले हे मोस्टली प्रिवियस इयरला रिपीटेड ऑब्जेक्टिव्स आहेत. आता आपण ट्रू ऑर फॉल्सचे 2 क्वेश्चन बघू. त्यात एक क्वेश्चन जो आहे तो मागच्या 2 वेळेस कंटिन्यू आलेला आहे. बार्ली इज रिच सोर्स ऑफ ग्लुटेन, तर हे फॉल्स आहे. मग दुसरा आहे इसेन्शियल ऑइल ऑफ मेंथा आर्वेन्सिस इज यूज इन फूड फ्लेवर इंडस्ट्री अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स, तर हे ट्रू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यात आता तुम्हाला जर इरिगेशन मॅनेजमेंट आणि वॉटर मॅनेजमेंट असा क्वेश्चन आला तर दोन्हींचा ॲन्सर सेमच राहील आणि यात तुम्ही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेससुद्धा लिहू शकता आणि त्या क्रॉपचं वॉटर रिक्वायरमेंट किती ते एक फिगर लिहायची. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्हाला तुमच्या ॲग्रोच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि आपल्याला या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्ससाठी सजेशन असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये कळवा.